Cube and cube root. What is mean of cube? If a number is written 3 times and multiplied, then the product is called cube of that number. म्हणजे एखादा नंबर आपण 3 वेळेस जर त्या नंबरचा गुणाकार केला तर येणारा जो गुणाकार असतो तो गुणाकार म्हणजे त्या संख्येचा क्यूब म्हणजे घन असतो. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं 4 क्यूब, 4 चा क्यूब म्हणजेच काय 4 × 4 × 4. आता हे 4 आपण 3 वेळेस लिहिले आणि त्यांचा जेव्हा गुणाकार करणार आहोत आपण तो गुणाकार 4 चौक 16 आणि 16 चौक 64 म्हणजे 4 चा क्यूब किती आलेला आहे 64 आलेला आहे. आता याला आपण क्यूब असं म्हणतो. आता क्यूब रूट पाहत असताना बघा याच्या वाईस वर्सा जाऊ आपण. क्यूब रूट पाहत असताना आपल्याला 64 चा जर क्यूब रूट काढायचा असेल तर आपण हे साइन वापरतो, रॅडिकल साइन आपण या पद्धतीने वापरतो. क्यूब रूट काढत आहोत म्हणून आपण इथं 3 हा नंबर लिहिला. स्क्वेअरच्या वेळेस आपण 2 नंबर लिहित नाही जनरल, कारण ते स्क्वेअर रूटचं साइन समजलं जातं. आता हा क्यूब रूट आहे. आपल्याला हा जर इंडायसिस फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर आपण 64⁻1/3 म्हणजे 64 चा क्यूब रूट असं म्हणू शकतो. 64 चा क्यूब रूट किती येणार आहे तर 4 येणार आहे. आपण फॅक्टरायझेशन केल्यानंतर या पद्धतीने फॅक्टरायझेशन पडतील आणि फॅक्टरायझेशन करत असताना क्यूब रूट काढत असताना या 3 पैकी एक नंबर बाहेर येतो त्याला आपण काय म्हणतो क्यूब रूट. म्हणजे जर आपण याचा क्यूब केला तर 64 आला आणि 64 चा क्यूब रूट किती आला आहे 4 आलेला आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर 1 फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. बघा आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 8000. आता जेव्हा आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे तेव्हा आपण फॅक्टरायझेशन मेथड वापरणार आहोत. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपण व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल दोन्ही पद्धतीने केलं तरी आपल्याला उत्तर काढता येणार आहे. तर बघा आता इथे आपण क्यूब रूट फाइंड आउट करण्यासाठी इथे बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टराइज करत असताना बघा 8000 इज इक्वल टू याला जर आपण 8 × 1000 केलं तर बघा आपल्याला फॅक्टर्स पाडणं जास्त सोपं जाईल, कारण की आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे आणि क्यूब रूट काढत असताना आपण 3 चा एक ग्रुप करणार आहोत. मग आता इथे 8 चे फॅक्टर पडतील 2 × 2 × 2 आणि 1000 चे फॅक्टर्स पडतील 10 × 10 × 10 याप्रमाणे. आता आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 × 2 × 2 × 10 × 10 × 10 आणि क्यूब रूट काढत असताना या 3 च्या ग्रुपमधून एक 2 बाहेर येईल आणि या 10 च्या ग्रुपमधून एक 10 बाहेर येईल आणि क्यूब रूटचं साइन निघून जाईल. देअरफॉर 2 × 10 इज इक्वल टू 20. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 is equal to 20. Next example 729 by factorization method. 729 is equal to बघा याचे फॅक्टर पाडत असताना आपल्याला व्हर्टिकल मेथड पण यूज करता येते. बघा 729 याचे प्राइम फॅक्टर करण्याऐवजी आता बघा लास्टला इथे 9 आहे तर याला 3 ने पण डिवाइड करता येईल, 9 ने पण डिवाइड करता येईल. 3 ची जी प्रॉपर्टी आहे 3 ने डिवाइड करण्यासाठी या सर्व नंबरची जी सम आहे ती आपल्याला 3 च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. 7 × 7 + 2 9, 9 + 9 18 आणि 18 ला 3 ने आपण डिवाइड करू शकतो. म्हणून जर 3 ने त्याला डिवाइड करू शकत असेल तर 9 ने सुद्धा आपल्याला डिवाइड करता येईल. म्हणून आपण प्राइम फॅक्टर एकदम करण्याऐवजी डायरेक्ट आपण 9 कडे जाऊया, मोठ्या फॅक्टरकडे. याला 9 ने डिवाइड करू. बघा 9 × 1 = 9, 9 × 8 = 72, परत 9 × 1 = 9. पुन्हा 81 चे फॅक्टर पाडत असताना 81 हा 9 च्या टेबलमध्ये आहे. 9 9 81 याप्रमाणे व्हर्टिकल फॅक्टरायझेशन झालेलं आहे. हे बघा इथे आपण डायरेक्ट 9 ने फॅक्टर केले. जर आपल्याला तसं जमत नसेल तर आपल्याला हे कळालं की ह्या
3 ने डिव्हिजिबल आहे. तर आपल्याला प्राईम फॅक्टरमध्ये याचं कसं करता येईल, तर 729 याला 2 ने डिवाइड करू शकत नाही कारण की लास्ट डिजिट 9 आहे. मग आपण 3 ने करू शकतो कारण की त्यांची सम 18 आली. मग बघा 3 ने केला आपण, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 4 जा 3 3 जा 9. अगेन इथं 3 आहे, यांची सम करून बघू. 3 + 4 7 + 2 9 डिवाइड करू शकतो. 3 7 जा 21, सॉरी इथं 3 च्या टेबलमध्ये 24 आहेत. 3 8 जा 24, 3 1 जा 3. आता इथे 3 ने आपण डिवाइड करतोय 81 ला. 3 2 जा 6, उरले आपले 2 म्हणजे 21 झाला. 3 7 जा 21, 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3. याप्रमाणे प्राईम फॅक्टर पडले. मग आता आपण या पद्धतीने लिहिलं किंवा या पद्धतीने लिहिलं, दोन्ही पद्धतीने आपला आन्सर बघा. या 3चा एक ग्रुप करावा लागेल आपल्याला. या 3चा ग्रुप, इथून 3 बाहेर येईल, इथून 3 3 3 9, किंवा ह्या तिघांचाच एक ग्रुप केला तर ह्या 3 9 पैकी एक 9 बाहेर येईल. म्हणजे दोन्ही प्रकारे जरी आन्सर काढलं तर आपला आन्सर 9च येणार आहे. तर प्राईम फॅक्टर प्रमाणे लिहू आपण. बघा त्याचे फॅक्टर्स पडलेले आहे 3 × 3 × 3 × 3, 6 टाइम 3 आहे. मग आता बघा इथे आपल्याला त्याचा प्राईम फॅक्टर्स मिळाले. क्यूब रूट काढायचा आहे. क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3 × 3 × 3 × 3 × 3. या 3चा, या 3 नंबरचा एक ग्रुप, या 3 नंबरचा एक ग्रुप, कारण की आपण क्यूब रूट काढत आहोत. इथे या 3 पैकी एक 3 बाहेर, इथे एक, 3 3 जा 9. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. क्वेश्चन नंबर 4, -512. आपल्याला -512 चा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. बाय फॅक्टरायझेशन मेथडनेच आपण हे फाइंड आउट करणार आहोत. आता इथे बघा हे प्राईम फॅक्टर्स आपण पाडून घेतलेले आहे 512 चे. इथे लिहून घेतले आपण. आता इथे लिहून घेतल्यानंतर आपण हे क्यूब रूटच्या साइन मध्ये लिहिलं. आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे, म्हणून हे जेवढे फॅक्टर्स होते तेवढे सर्व आपण क्यूब रूटच्या साइन मध्ये लिहून घेतले. आणि आता बघा प्रत्येक ग्रुप मधून एक 2 बाहेर येईल. या ग्रुप मधला एक 2, या ग्रुप मधला एक 2, आणि या लास्ट एक ग्रुप मधला एक 2. 2 × 2 4, 4 × 2 8. म्हणजे 512 चे क्यूब रूट किती आलेला आहे, 8 आलेला आहे. पण आपल्याला जे विचारलेलं आहे तर -512 चा क्यूब रूट विचारलेला आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब रूट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट निगेटिव्ह. एक्झाम्पल नंबर 5, -2744. बाय फॅक्टरायझेशन मेथड आपण येथे फॅक्टर्स घेतलेले आहेत. बघा फॅक्टर्स घेत असताना इथे लास्ट जो डिजिट आहे तो 4 होता, म्हणून याला 2 ने डिवाइड केलं. 2 ने डिवाइड केल्यानंतर आलेला नंबर जो आहे त्याचा लास्ट डिजिट पुन्हा 2 आहे, म्हणून 2 नेच भाग केला. जोपर्यंत आपल्याला 2च्या पटीतली संख्या आहे तोपर्यंत आपण 2 ने भाग दिला. इथे बघा आन्सर 2 ने भाग दिल्यानंतर इथं 343 आन्सर आलं. आता 2च्या नंतरचा पुढचा प्राईम नंबर आहे 3. 3 ने भाग जातो की नाही ते चेक करण्यासाठी आपण त्यांची सम करतो. 4 आणि 3, 3 आणि 4 7, आणि 7 आणि 3 10 होतात. 10 ला 3 ने भाग जात नाही, म्हणून 3 आणि 3च्या पटीतील कोणत्याही संख्येने या संख्येला भाग जाणार नाही. मग त्याच्यानंतर आपण 5ची कसोटी वापरतो. 5च्या कसोटीसाठी 0 आणि 5 पाहिजे असतो, तेही इथे लागू होत नाही. त्याचा पुढचा नंबर आहे 7. 7 ने या नंबरला भाग जातो. बघा मग 7 ने भाग झाल्यानंतर इथे 49, 7च्या पाड्यात पुन्हा 49 आले, आणि 7 1 7. हे फॅक्टर्स मिळालेले आहेत. आता फॅक्टर्स लिहून घेऊ आपण. आता आपण दुसऱ्या मेथडनी पण सॉल्व्ह करू शकतो. बघा इथे 2चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे, म्हणून 2 raised to 3.
7चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम म्हणून 7⁻3. आता इथे दोघांचाही इंडेक्स नंबर सेम आहे, मग आपल्याला घातांकाच्या नियमाप्रमाणे 2 × 7⁻3. बघा इथे a⁻m × b⁻m जर असेल तर a × b⁻m असा आपला आन्सर येते. या नियमाप्रमाणे आपण यूज केलेला आहे इथे. आता 2 × 7 14 चा क्यूब, 14 क्यूब. आता आपल्याला याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू, इथं क्यूब रूटचं साइन, याचा क्यूब निघून जाईल. देअरफॉर आन्सर येणार आहे ओनली 14. पण हा नंबर निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट निगेटिव्हच येणार. देअरफॉर क्यूब रूट ऑफ negative 2744 is equal to -14. क्वेश्चन नंबर 2, सिम्प्लिफाय. आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे क्यूब रूट ऑफ 27/125. इथे आपण त्याच्या अगोदर प्राइम फॅक्टर पाडून घेऊ. प्राइम फॅक्टर पाडत असताना सोपे आपल्याला तोंडी पाडता येतील. 3 × 3 9 × 3 27 and 125 चे फॅक्टर्स येतात 5 × 5 × 5 मीन्स याचा 3 क्यूब अपॉन 5 क्यूब. आपल्याला हे फॅक्टर्स मिळाले आहेत. आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3 क्यूब अपॉन 5 क्यूब. क्यूब निघून जाईल इज इक्वल टू, आपला आन्सर येणार आहे ओनली 3/5. क्यूबचं साइनला लिहायचं राहिलं इथे. एक्झाम्पल नंबर 2, क्यूब रूट ऑफ 16/54. याचे आपण फॅक्टर्स पाडून घेऊ अगोदर. 16 चे फॅक्टर 2 × 2 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16. 54 ची पण सुरुवात इथे लास्ट डिजिट 4 असल्यामुळे 2 नेच होईल 2. नंतर इथे 27 2 जा 54 होतात, म्हणजे 2 × 27 आणि 27 चे फॅक्टर्स येतात 3 × 3 × 3 म्हणून इथे 3 × 3 × 3. देअरफॉर बघा आता इथे आपल्याला क्यूब रूट काढत असताना 3 नंबरचा एक ग्रुप पाहिजे असतो. हा जो 2 आहे तो एक्स्ट्राच आहे. मग 2 2 जा 1 म्हणजे 2 1 जा 2, हे कॅन्सल झालं. आपल्याकडे फॅक्टर्स राहिले 2 क्यूब अपॉन 3 क्यूब. आता याचा क्यूब रूट काढायचा. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 क्यूब अपॉन 3 क्यूब इज इक्वल टू, क्यूबचं साइन निघून जाईल 2/3. क्वेश्चन नंबर 3, इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9, देन क्यूब रूट ऑफ 0.00729 इज इक्वल टू व्हॉट. आपल्याला आता याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला 729 चा क्यूब रूट दिलेला आहे 9. बघा आपण हे डायरेक्ट सिम्प्लिफाय करत असताना क्यूब रूट ऑफ 0.00729 या नंबरचा क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा आपल्याला अगोदर समजा डेसिमल पॉईंट जर आपण काढून टाकायचं ठरवलं तर या पॉईंट नंतर 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत, तेवढे झिरो आपण खाली देऊ शकतो. म्हणून आपण वरचा नंबर 729 जर लिहून घेतला आणि आपल्याला जर याचा डेसिमल पॉईंट काढून टाकायचा असेल तर आपण 1 वर तेवढे शून्य देणार. इथे 1 2 3 4 5 6, 1 वर आपल्याला 6 शून्य द्यायचे याप्रमाणे. आता याचे फॅक्टर्स पाडत असताना बघा क्यूब रूट काढतोय आपण. याचे फॅक्टर्स काय येतील 9 × 9 × 9 आणि याचे फॅक्टर्स येतील बघा इथे 2
ह्या दोनची एक जोडी, ह्या दोनची एक जोडी आणि ह्या दोनची एक जोडी, म्हणजे 100 इंटू 100 इंटू 100 इज इक्वल टू 9 क्यूब अपॉन 100 क्यूब. क्यूब रूट निघून गेला त्याचा. 9 अपॉन 100, 9 अपॉन 100 मीन्स आता 1 वर 2 झिरो आहेत. आपल्याला जर याला भाग द्यायचा असेल तर 2 झिरो इकडे सरकेल हे, म्हणजे बघा 0.09 हे आपलं आन्सर येणार आहे. आता सिम्पली आपण जर फक्त डायरेक्ट विचार केला असता तर बघा इथे क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. इथे किती डिजिट होते? 3 डिजिट होते. इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6. इथे 6 डिजिट होते. तर क्यूब रूट काढत असताना त्याच्या 6च्या क्यूब रूट काढत असताना ते 2 डिजिट इकडे सरकेल, म्हणून इथे फक्त 0.09 हे आन्सर आपल्याला तोंडी काढता आलं असतं.